पुणे नाशिक महामार्गावरची एक बातमी आहे। पुणे नाशिक महामार्गावर एका इसमाचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे। यानुसार पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर चाकण पेट्रोल पंपाचे लगत गटारीमध्ये एका इसमाचा मृतदेह मिळून आल्याची घटना गुरुवारी दुपारी 4च्या सुमारास उघडकीस आली आहे। काळूराम रामचंद्र बोराडे वय 41 सध्या राहणार चाकण राहणार मोशी हवेली असे मृतदेह मिळून आलेल्या संबंधित इसमाचे नाव आहे। पुणे नाशिक महामार्गावर एका बड्या इमारतीचे बांधकाम सुरू असून त्या समोरील भागातून जाणाऱ्या मोठ्या उघड्या गटारीत संबंधित इसम पडलेल्या अवस्थेत दिसला। काय झाले म्हणून पाहण्यास गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आले की त्याचा मृत्यू झाला आहे। त्यानंतर सायंकाळी 4 वाजता नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली। चाकण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला। संबंधिताचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। शवविच्छेदन व उत्तरीय तपासणी रात्री उशिरा करण्यात आली असून विसेरा राखून ठेवण्यात आला आहे। पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। बातमी बघायची असेल तर पाहत राहा पुणे लाईव्ह।